वयात येणं ज्याला म्हणतो, की त्या वयामध्ये आल्यानंतर लैंगिक क्रियांबद्दलचं ते आकर्षण असतं आणि मग त्या पद्धतीचं काही मिळतंय का? ती त्या सुप्त इच्छा असतात. मग ती कुठेतरी बघायला मिळेल, कुठेतरी वाचायला मिळेल. अशा प्रकारचं एक काय म्हणूयात ती मानसिकता तयार होणं, ती इच्छा तयार होणं हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे आणि ते प्रत्येक पिढीमध्ये होत आलेलं आहे. त्या त्या काळानुसार त्या पद्धतीचा मजकूर त्या त्या मुलांपर्यंत पोहोचत आलेला आहे. म्हणजे आज 20-30 वर्षांपूर्वी 40 वर्षांपूर्वी लिखित स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या कामुक कथांचे पुस्तकं होती. काही वर्षांपूर्वी जर छोट्या गावांखेड्यांमध्ये जर बसस्टँडवर बघितलं तर काही अशी वर्तमानपत्र होती ज्याच्यामध्ये बातम्या अशा रंगवल्या जायच्या किंवा अशा बातम्यांचं चित्रण त्यामध्ये होतं की त्याचा सगळा काय केंद्रबिंदू जो आहे तो सेक्स आणि त्याच्या संबंधी झालेल्या त्या घटना आणि मग त्याचं ते रंगवणं, मग ते रंगवलेलं वाचणं आणि त्या वाचण्यातून जो एक आनंद त्या पिढीला त्यावेळेस जो मिळत होता, तर तो एक भाग आहे. त्यामुळे आज आपण बोलतोय हा इंटरनेट, आता जो एक माहितीचा स्रोत खूप मोठ्या प्रमाणात आला आहे, प्रत्येकाकडे पर्सनल गॅजेट आहे, त्याला इंटरनेट आहे, त्यामुळे प्रचंड ॲक्सेस प्रत्येक गोष्टीचा आज इथं बसल्या बसल्या मी घेऊ शकतो. तर त्याची माध्यमं बदलली आहेत. कालपर्यंत ते लिखित होतं, आज इंटरनेट आहे, त्यामुळे मी व्हिडिओ स्वरूपात बघतोय. उद्या आणखी काहीतरी त्याच्यामध्ये वेगळे पण येईल.